दसऱ्याच्या सर्वांना प्रथमतः मंगलमय शुभेच्छा. सकाळचे धुके बघा, खूप असं धुकं पडलेलं आहे. खूप सुंदर निसर्गामध्ये असं काही निसर्गाचा जर चमत्कार दिसला तर एक नवीन अशी चैतन्य आपल्या मनामध्ये आणि शरीरामध्ये एक ऊर्जा जागृत होते. एक लहानपणाची आठवण, धुकं आलं की आपण खूप मजा घ्यायचो, त्याच्यामध्ये पळायचो, नाचायचो. तर अशा प्रकारचं सुंदर असं धुकं निसर्गामध्ये आज सकाळी सकाळी दिसायला मिळतंय. बघा किती सुंदर नजारा. ह्या धुक्यामध्ये कुठंही साईडला काही दिसत नाही आहे, फक्त जवळ दिसतंय. आणि आज आहे दसऱ्याचा दिवस. दसरा म्हणजे विजयादशमी दसरा. अतिशय सुंदर सोन्याचा दिवस. ह्या दिवशी खूप असं प्रसन्न वातावरण आपल्याला या पृथ्वीतलावर बघायला मिळतं आहे, निसर्गामध्ये पाहायला मिळतं आहे. आणि असंच वातावरण लोकांमध्ये, माणसामध्ये निर्माण व्हावे, हीच सदिच्छा, हीच निसर्ग देवाचरणी प्रार्थना आहे. तर ह्या निसर्गासारखं जे नियम आहेत तेही माणसाने पाळावेत आणि आपापसातील भांडणं विसरून एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, या युक्तीप्रमाणे राहायला शिकावं. निसर्गावर भरभरून प्रेम करावं, प्राण्यांवर, पक्ष्यांवर भरभरून प्रेम करावं. जसं आपलं जीवन आहे तसं ह्या पृथ्वीतलावर प्रत्येक जीवाचं लाईफ हे निसर्ग घडवित असतो. म्हणून निसर्गाचे ऋण हे कधीही विसरू नका. निसर्गाने आपल्याला खूप असं अनमोल जीवन दिलं आहे, ते संपूर्ण जगायला शिका आणि तेही निसर्गाच्या चरणी विलीन होऊन. कारण का त्याने हे सुंदर जीवन दिले आहे, त्याचे उपकार कधीही विसरू नका. सर्व काही आपल्याला ह्या निसर्गातच मिळणार आहे. खूप असा ह्या निसर्गाचा मोठा व्यापलेला भाग आपल्याला कधीही कळणार आहे. आपण फक्त एक किडामुंगी आहोत. हे विश्व इतकं मोठं आहे की याचं कुणी गणित, कुठलीच जात, मानवजातसुद्धा गणित करू शकत नाही. इतकं मोठं ह्या विश्वाचं अस्तित्व ह्या ब्रह्मांडामध्ये स्थित आहे. तर चला मित्रांनो, धन्यवाद.